नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार कापसाचा बाजारभाव, पण किती? हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम मे महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि अखेर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव, चला बघूयात। पहिल्यांदा बघू आंतरराष्ट्रीय बाजार। तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव मागच्या 3-4 दिवसांमध्ये थोडा सुधारलाय आणि भाव पातळी 83 सेंट्स पर्यंत आलेली आहे। जाणकारांच्या मते खालच्या स्तरावर कापसाचा बाजारभाव स्थिर राहत नाही, यामुळे आपल्याला मे महिन्यात कापसाच्या बाजारभावात आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा दिसणार आहे। कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत कापसाच्या भावावरती होऊ शकतो। शिवाय देशामध्ये कापसाची आवक ही मे महिन्यात 50,000 गाठींच्या खाली 100% येणार। एकीकडे जागतिक बाजारामध्ये कापसाची निर्यात वाढण्याची शक्यता व देशामध्ये कमी असलेला कापसाचा शिल्लक साठा, यामुळे आपसुकच मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि ज्यामुळे कापसाच्या भावात येणार 100% तेजी। या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव आपल्याला मे महिन्यात 100% या ठिकाणी 8,000 पार होताना दिसणार आहे। आणि एक गोष्ट सांगतो, जून महिन्यात पेरणीसाठी पैशाची आवश्यकता आहे, म्हणून कापसाचा भाव जून महिन्यात घसरणार आहे। म्हणून आपण मे महिन्यात चांगल्या दरावरती समजा 7,750 ते 8,000 दरम्यान कापूस मिळाला तर इथं 50% कापूस विकावा आणि बाकी 50% कापूस हा त्यानंतर येणाऱ्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विकला तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।